मित्रांनो नमस्कार. आपले ET न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज मी तुमची भेट घडवून देणार आहे एका 87 वर्षीय तरुणाची. आता तुम्ही म्हणाल की हा 87 वर्षीय व्यक्ती तरुण कसा? हो, हे तुमच्या बरोबर आहे. योग गुरु विठ्ठलरावजी जिपकाटे हे 87 वर्षाचे आहेत आणि त्यांनी आपल्या तरुणपणाची किमया साधली आहे योगाने. आपण तरुणपणाची व्याख्या करताना आपल्या नजरेसमोर येतो की 20, 25 आणि 30-35ला युवक. पण मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं आहे की केवळ वय कमी असलं म्हणजे तरुण राहत नाही. आज आपण बघतो आहेत की धकाधकीच्या या जीवनामध्ये 20, 25 आणि 30तले युवकही म्हातारे झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं आहे की आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात झाली कशी. यासाठी प्रयत्न सुरू झाले ते 2014मध्ये. मित्रांनो, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतातील योगाचा प्रचार करण्यासाठी या योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहोचवले. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हावा यासाठी एक प्रस्ताव ठेवला. त्या प्रस्तावाला विश्वातील 193 देशांनी समर्थन दिले. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 11 डिसेंबर 2014 साली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी मान्यता प्रदान केली. प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून 2015 साली साजरा करण्यात आला. मित्रांनो, आपण आता भेटूया योग गुरु विठ्ठलरावजी जिपकाटे यांना. विठ्ठलरावजी जिपकाटे गेल्या 75 वर्षापासून योगाचा प्रचार करीत आहेत. त्यांचा जीवन प्रवास हा फारच संघर्षमय राहिलेला आहे. त्यांनी कुठेही योगाचे प्रशिक्षण घेतलेले नाही. विठ्ठलरावजी जिपकाटे हे 7वी, 9वी आणि 10वीत 4दा नापास झालेले आहेत. तरीही त्यांनी शिक्षणाचा व्यासंग सोडलेला नाही. लग्नानंतर त्यांनी मॅट्रिक पास केलं. नंतर त्यांनी BA केलं, MA केलं. इथपर्यंतच ते थांबले नाही, तर त्याच्यानंतर त्यांनी योगामध्ये PhD केली. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण योग गुरु विठ्ठलरावजी जिपकाटे यांना भेटू आणि त्यांच्याकडून योगाविषयी माहिती जाणून घेऊ. नमस्कार. गुरुजी, मला हे सांगा, आज आंतरराष्ट्रीय दिवस पूर्ण विश्वामध्ये साजरा करण्यात येत आहे. तर आजच्या काळात योगाची किती गरज आहे, किती आवश्यकता आहे? आजच्या काळात योगाचा प्रसार होत आहे, पण बहुतेक ठिकाणी आरोग्याला उपकारक म्हणून योगासनं करायला लागले. वास्तविक शरीराचा मनाचा भावनेशी, भावनेचा बुद्धीशी, भावनेचा तुझे संबंध आहे. म्हणून मन, भावना, बुद्धी यांचं संतुलन म्हणून योगाची आवश्यकता आहे. आज मनुष्याला वेळ नाही, मानसिक ताण लागले किंवा आसनामुळे लाभ होतो, परंतु मनाचा व्यायाम पुष्कळ लोक व्यायामासन करतात, योगासन करत नाही. म्हणून योगासनामध्ये मन आहे, बुद्धी आहे, भावना आहे, याचं संतुलन आहे. म्हणून मानसिक शांती, आरोग्य लाभते. गुरुजी, आपण योग बनतो, पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांकडेच वेळ कमी आहे. तर अशा वेळेस हा योग करायचा असला तर त्याची साधारणतः वेळ कोणती असावी? कोणत्या वेळेस योग करायला पाहिजे? वेळ म्हणजे सकाळची वेळ. प्रभाते मर्दर्शनम. सकाळी केलं की दिवसभर चालते. वेळ नाही मिळाला तर सायंकाळी करावं, पण जेवणाच्या अगोदर करावं. ताण द्यायचा नाही, झटक्याने करायचं नाही, जोर लावायचं नाही, ते हलकं करावं. हे बा
नाही. योगासनं करताना शरीराची हालचाल घाईघाईने जलद जोजन करू नये, हळूवार करावं. आपण योगा करतो आणि आता त्यासोबतच बरेचसे लोक हे जिममध्ये जातात. तर जिम आणि योगा यामध्ये काय फरक कराल तुम्ही? योगा आणि जिम हा व्यायामाचा प्रकार आहे. त्याचा फक्त शरीर समजतो. जिममध्ये शरीर बळकट राहते, साहेब उठतात. योगासनामुळे संपूर्ण शरीर संतुलन राहतं, लवचिक राहतं, कोमल राहतं. म्हणून संतोष, समाधान, चिडचिडपणा कमी होतो, मन शांत होते. आणि सकारात्मक जिमध्ये स्पर्धा आहे, तुलना आहे, चिडचिडपण आहे. योगात ते नाही. योगात शांती आहे, समाधान आहे, सौजन्यता आहे. म्हणून योग ही जीवन पद्धती आहे. योग हा व्यायामाचा प्रकार नाही, जिम हा व्यायामाचा प्रकार आहे. मित्रांनो, आपण इथे थोडा ब्रेक घेत आहोत. मित्रांनो, मी आजवर शेकडो मुलाखती घेतल्या, परंतु गुरुजी विठ्ठलरावांची मुलाखत घेताना एक अडचण भासली. विठ्ठलरावांना अजिबात ऐकू येत नाही किंवा ऐकायला येत नाही. अशा वेळी मी त्यांना प्रश्न कसे विचारणार आणि त्यांना ऐकायला कसं जाणार? यावर एक मार्ग काढण्यात आला. त्यांचे सुपुत्र अरविंदजी जिपकाटे यांनी मला एक डिजिटल पाटी दिली आणि त्या पाटीवर मी प्रश्न लिहायचो. पाटीवर लिहिलेला प्रश्न विठ्ठलराव वाचायचे आणि समजून घ्यायचे. त्यानंतर तो प्रश्न मी विठ्ठलरावांना सांकेतिक रूपाने विचारायचो, तर ते समजून जायचे की मला यापूर्वी यांनी पाठीवर जे प्रश्न दाखवला होता तो त्या प्रश्नाचं मला आता उत्तर द्यायचं आहे. अशा रीतीने विठ्ठलरावांची मुलाखत घेण्यात आली. गुरुजी, तुम्ही 75 वर्षापासून योगाचा प्रचार करीत आहात. तर हे सांगा की आजपर्यंत तुम्ही किती शिबिरे द्वारे तुम्ही प्रचार केला आहे? मी आतापर्यंत 5,000च्या वर योग शिबिरे घेतली. डॉक्टरांची, वकिलांची, आमदारांची. माझा विषय हाच आला, पैसे कमवा, मान कमवा, सत्ता कमवा, पण स्वतःला सांभाळा. लोकांची तुलना करू नका, हेवा करू नका, आणि जो आपल्यासमोर हजर नाही त्याच्या चुगल्या करू नका. हे सांगायला सोपं आहे, मागलं पाहिजे. म्हणून योग हे वागणूक आहे. योग इज वे ऑफ लाईफ. योग ही जीवन पद्धती आहे. गुरुजी, तुम्हाला आतापर्यंत किती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि शासनातर्फे तुम्हाला कोणते सहकार्य मिळाले? आतापर्यंत 10-15 पुरस्कार मिळाले, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला 25,000 रुपये देऊन छत्रपती राज्य पुरस्कार दिला. म्हणजे महाराष्ट्राचा पहिला पुरस्कार. नंतर नागपूर महानगरपालिकेने पतंजली योग पुरस्कार 51,000 रुपये दिले. जवाहर ज्याचे ग्रह त्यांनी 25,000 दिले. तो पैसा मी माझ्या प्रपंचात खर्च न करता अनेक संस्थांना दिली. मी नागपूर विद्यापीठाला 51,000 रुपये दिले. कशाकरता? जो 65च्या पुढे PhD करेल त्याला. तर दरवर्षी गव्हर्नरचा असते त्याला पुरस्कार मिळतो. मलाही बरोबर. तुम्ही नोकरी करत असताना महाराष्ट्र शासनाने तुमची योग गुरु म्हणून दखल घेतली, तर त्याचा उपयोग तुम्ही कसा काय केला? वास्तविक मी शेती खात्यात क्लिनिकल केअरमध्ये नोकरी करणार होती,
पण मी नोकरी आणि पद सांभाळून योगाचा प्रचार करायला लागलो. त्याची माहिती वर्तवून यायची. तेव्हा त्या काळचे मधुकर चौधरी शिक्षण मंत्री यांना पटलं. त्यांनी एक पोस्ट क्रिएट केली आणि त्या पोस्टवर मला ऑन डिप्युटेशन ठेवलं. 1971 ते 1981 पूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी शिक्षक नागरिकांना योग याची महती त्याची उपयुक्तता झाली. आज योगाचा जो प्रचार होत आहे 75 वर्षापूर्वी लोक हसायचे. योग हा अध्यात्म पारमार्थिक, पण योगाचा आरोग्य संबंध आहे. लोकांना पटलं. आज सगळे लोक योग करतात. गुरुजी, आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेची फारच कमतरता आहे आणि अशा वेळेस चालता फिरता सहजरित्या योग कसा केला जाईल याविषयी तुम्ही काय सांगाल? योग एक साधना आहे. ती 24 तास चालू राहते. त्याचं काही मुद्दाम वेळ काही कारण नाही. पण ऐकू जो आसनाचा प्रकार आहे त्याकरता सकाळ सायं करावी. आणि काय करावं? 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 गुडघे आहेत. आपण एकाच हाताने लिहितो, एकाच हाताने जेवण करतो, एकाच हाताने भांडी घासतो आणि मग म्हणून तेव्हा हा प्रॅक्टिकल आहे. तो जेव्हा उचलला पाहिजे. प्रॅक्टिकल थोडं आहे पण ते का करावं त्याला. जेवण जेवायला 5-10 मिनिटे लागतात पण स्वयंपाकाला 1 तास लागतो. योग करायला 5-10 मिनिटे लागतात. ते का करत समजून ते का करावे समजून घ्यायला वेळ लागतो. हा तुमचे वय आहे, रग आहे, उर्मी आहे, ताकद आहे तुमचं. पण म्हणून 24 तास लोकांची सेवा करा, आई सेवा करा, पण 5 मिनिटं आपली सेवा करा. मी आहे ते माझे मायबाप आहेत, मी आहे ते माझे घरदार आहे. तेव्हा स्वतःकरता वेळ काढणं आवश्यक आहे. त्यात मनात संबंध आहे, बुद्धीचा आहे, भावनेचा आहे आणि चैतन्य आहे. शरीर माध्यम आहे. आपण पैसा कमवतो, मान कमवतो, सत्ता कमवतो, त्याच्यात वाढलेला आहे. पण त्याचा उपयोग होण्याचे शरीर दिलेला आहे म्हणून या सांभाळावं. हे का करावं? सत्ता आहे, पैसा आहे, वैभव तर उभं घेणं हे साधन आहे. तुम्ही जे सहज 5 आसन सांगितलं आहे, समाधानासन, सौजन्यासन, नम्रतासन, तर याविषयी थोडक्यात माहिती तुम्ही काय सांगाल? आपण योगाच्या वर्गात जेव्हा जातो पद्मासन, श्रवणासन, शीर्षासन, पण समाधानासन, सौजन्य काय ही वर्तनशील आसनं आहे. बिहेवियर पॅटर्न, कसं वागावं, कसं राहावं ते आहे. आजच्या माणसाला खूप कळतं. आजच्या माणसाला काही कमी नाही, पण त्याची संवेदनशीलता कमी झाली. नम्र राहा. विद्या विनय शोभते. माझे कोण नाही, नम्र राहा. तेव्हा वर्तनशील आसने, समाधानासन, सौजन्यासन, नम्रतासन, प्रामाणिकासन, विवेकासन. 2 पैसे कमी कमवा, 2 पुस्तक कमी शिका, पण समाधानी राहा. आज माणसाला काही कमी नाही, समाधान नाही. आजच्या माणसाला काही कमी नाही, समाधान नाही. का तो नेहमी तुलना करतो, हेवा करतो, मग त्याच्यामध्ये मत्सर निर्माण होते. योग ते शिकवतं. गुरुजी, एक शेवटचा प्रश्न आहे. उत्तम आरोग्यासाठी आजच्या पिढीला तुम्ही काय संदेश देणार?
योग हा व्याख्याचा विषय नाही, तो जगण्याचा विषय आहे. तेव्हा आजच्या नव्या पिढीला मी एवढं सांगेन की बाबा खूप शिका, मोठे व्हा, समाज सेवा करा, पण त्याबरोबर स्वतःला सांभाळा. कारण करता तो आहे, मी केलं नको नाही बा, तो करून घेण्याचो आहे, आपण निमित्त आहोत. म्हणून ना हम करता हरी करताही केवळ हे खरं आहे. तेव्हा आजच्या नव्या पिढीने स्वतःला शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आत्मिक बाजूला संतुलन ठेवून जगावं, मोठं व्हावं. आपण आयुष्यात घेतच राहतो, दिलंही पाहिजे. आपला वेळ द्या, आपला विचार द्या, मदत व्हा. मित्रांनो, आपण आता बघितलं की योग गुरु विठ्ठलरावजी जिपकाटे यांनी योगाविषयी फारच छान माहिती दिली. त्यांचं म्हणणं असं आहे की 2 पैसे कमी कमवा पण समाधानी राहा. त्यांनी आणखी एक छान उदाहरण दिलं आहे की जेवण करायला 5 मिनिटं लागतात, परंतु स्वयंपाक करायला 1 तास लागतो. त्याच प्रकारे योगा करायला 5 मिनिटं लागतात, परंतु योगा करायचा की नाही करायचा यासाठी दिवसभर लागतो. तर गुरुजी, फार फार आपले धन्यवाद. तुम्ही आमच्या दर्शकांना योगाविषयी फार छान माहिती दिली आहे. आपले पुनश्च धन्यवाद. दर्शकांनो, आपले धन्यवाद. आपण पूर्ण शांतपणे ऐकून घेतलात. ET न्यूजला लाईक, कॉमेंट आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करावे. फार फार धन्यवाद.